तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न. तहसीलदार गणेश जाधव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण. नमस्कार, मी अमिता गावंडे आणि आपण पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. देशभरात भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. त्र्यंबकेश्वर येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार गणेश जाधव पाटील यांच्या शुभ हस्ते हा मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ठीक सकाळी 9:05 त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार गणेश जाधव पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. यानंतर उपस्थितांनी सामूहिक राष्ट्रगीत गाऊन देशसेवेची शपथ घेतली. या मुख्य शासकीय सोहळ्याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार सुनील पवार, नायब तहसीलदार प्रशासन श्रीमती जानकी कारे, नायब तहसीलदार निवडणूक नितीन मेधने, पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती प्रणाली फुलुके, नगराध्यक्षा सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे, संपतनाना सकाळे, वामनराव खोसकर, माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे, उपनगराध्यक्षा सौ वेदिका पाटणकर, माजी सैनिक परशुराम पवार, शांताराम बागुल, उमेश सोनवणे, सागर उजे, संजय मेढे, जयराम मोंढे, पंढरीनाथ शिरसाट यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, महसूल विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन, पत्रकार आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण परिसरात भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. अशाच प्रकारे त्र्यंबकेश्वर शहर व परिसरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाच्या बातम्या आणि प्रशासकीय अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.